आता आपण ऐकूयात सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेल्या प्रिय गोडोलीस या पत्रमालिकेतील पत्र 45. भाऊ बहिणीची नाते. प्रिय गोडोली, अनेक उत्तम आशीर्वाद. खरंच गोडू स्त्री पुरुषांनी, त्यातल्या त्यात तरुण तरुणींनी एकमेकांकडे केवळ प्रियकर प्रियसीच्या नात्याने पाहायचे असते का? नाही, भाऊ बहिणीचेही नातं येथून जोडता येतं. द्रौपदीसाठी कृष्ण नव्हता का धावून आला? आपल्या भारतीय संस्कृतीची हीच खरी महानता आहे. आपल्या भारतीय संस्कृतीने इमारतीचे घर तयार केले, घराचे मंदिर केले. इमारत विटा मातींची असते, घर माणसांचे असते. मंदिर माणसाच्या अंतर्मनाला जागृत करत असते. त्याच्यातील दैवी गुणांमुळे माणूस देव होतो आणि म्हणूनच घराचे स्वर्ग करण्याची किमया त्याच्यात असते. परंतु आजकाल पाश्चात्य संस्कृतीचे वारे आपल्याकडे वाहू लागले आहे. युवक युवतीच्या मनातील बंधुभाव, मित्रत्वाचा भाव हरवून गेला आहे. केवळ उरले ते बाह्य आकर्षण. नको त्या विचाराने, नजरेने ते एकमेकांकडे पाहतात. यातून वेगळीच नाती निर्माण होतात. ती नाती केवळ मृगजळासारखी असतात. ओंजळीत पकडता येत नाहीत आणि त्यापासून ताणही भागत नाही. नाते भावाचे असावे, मित्राचे असावे आणि प्रियकराचेही असावे. पण त्या नात्यात स्नेह, प्रेमाचा प्रामाणिकपणा असावा. प्रियकराचा जीवनसाथी व्हावा आणि त्यांनी जीवनभर एकमेकांना साथ द्यावी. एकमेकांच्या सुखदुःखात समरस व्हावे. प्रसंगी त्याग, समजूतदारपणाच्या परीक्षाही पास व्हाव्यात. परंतु आपली दूरचित्रवाणी वेगळेच दाखवते. वृत्तपत्र वेगळीच दर्शवतात. तर आजूबाजूच्या समाजात पाहावे तर नको ते चित्र समोर येते. एकतर्फी प्रेमाला मिळालेले हिंसक वळण आपल्याला काही नवे नाही. मला अभिमान वाटला रूपाचा आणि सत्यजितचाही. रूपाने सत्यजितला राखी बांधली. आपल्या सर्वांचेच डोळे पाणावले. या जगात अशीही काही सज्जन असू शकतात. पाहून समाधान वाटले. संतोष मामा उमा मामीला ऊर भरून आला. दोघांच्या पाठीवर त्यांनी हात ठेवला. आशीर्वादाचा, प्रेमाचा, मायेचा. रूपाच्या रूपाने त्यांना लेख मिळाली होती. रूपाला सत्यजितला सुसंस्काराचे बाळकडू घरातून, घर नावाच्या स्वर्गातून मिळाले होते. तुझीच सवय. श्रोते, आताच आपण ऐकलं सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेल्या प्रिय गोडोलीस या पत्रमालिकेतील पत्र 45.